गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या करण्यात आली। या प्रकरणातील 7 आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई केली जाते, तर एक आरोपी अद्याप फरार आहे। आणि यावेळी देवेंद्र फडणवीसांनी संतोष देशमुख यांच्या हत्येसारख्या घटना कोणत्याही परिस्थितीत खपून घेतल्या जाणार नसल्याचं ठणकावून सांगितलं। स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या अतिशय निगृण खुनाची मी त्यांनाही सांगतो आणि आपल्यालाही सांगतो की अशा घटना कुठल्याही परिस्थितीत खपवून घेतल्या जाणार नाहीत आणि कोणी असो प्रत्येकावर या ठिकाणी कारवाई होईल हा विश्वास मी तुम्हाला देतो। आमदार सुरेश धस यांच्या आष्टी मतदारसंघातील खुंटेफळ साठवण तलाव प्रकल्पाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं। आणि या सोहळ्यातल्या भाषणात आमदार सुरेश धस यांनी तुफान फटकेबाजी केली। बीड जिल्ह्याचं राजकारण, समाजकारण, इतिहास, राजकीय वारसा आणि सध्याची परिस्थिती यावरही त्यांनी जोरदार भाषण केलं। देवेंद्र फडणवीस बिनजोड पैलवान आणि बाहुबली असून हेच आमचं काम करू शकतात असं म्हणत ही योजना मंजूर झाल्यास मी जिवंत राहील किंवा नाही, पण या मतदारसंघातून भाजपचाच आमदार राहील असंही धस यांनी म्हटलंय। तर बीड जिल्ह्यात ठराविक राजकारण्यांनी गुन्हेगारी प्रवृत्ती जोपासली, मात्र सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी जी कणखर भूमिका घेतली त्याचंही धस यांनी कौतुक केलंय। माननीय मुख्यमंत्री महोदय, अजून राख, वाळू, भूमाफिया यांना सुद्धा मोका लागला पाहिजे अशी आमची विनंती आहे आणि तुम्ही ते लावाल ही आमची खात्री आहे। जणांना विनंती आहे, जी मुख्यमंत्र्यांनी संतोष देशमुखाच्या खून प्रकरणात कणखर भूमिका घेतली ती जेवढ्यांना आवडली तेवढ्यांनी दोन्ही हात वर करा। आवडली साहेब, सगळ्यांना आवडली ही जी कणखर भूमिका। आणि तुम्ही जे म्हणले ना मी कुणालाच सोडणार नाही, त्याच्यावरती सगळ्या जनतेचा विश्वास आहे माननीय मुख्यमंत्री। परंतु काही ठराविक राजकारण्यांनी गुन्हेगारी वृत्तीला पाठिंबा दिल्यानं जिल्ह्याची प्रतिमा मलिन झाली होती। 1.68 आम्हाला आलं, पोलावरमच्या अगेन्स्ट 7 TMC पाणी अजून तिकडेच अडकवलंय, ते एक दिलं, 9.66 दिलं। तर बीड जिल्हा आणि बीड जिल्ह्यातला आष्टी तालुका आणि धाराशिव जिल्ह्यातले 5 तालुके कायमचा विषय मिटणारे। आणि ही फक्त आशा आणि आकांक्षा देवेंद्र फडणवीस याच नावाकडून आहे। आमची दुसरीकडून कुणाकडूनच अपेक्षा नाही, मिळणार बी नाही। फक्त आणि फक्त देवेंद्र बाहुबलीच हे देऊ शकतात। प्रशांत बम साहेबाची योजना एका झटक्यास केली, हे तुमचा लाडका आहे, तसा मी सुद्धा लाडका आहे ना साहेब। मी खरंच लाडका आहे साहेबांचा। साहेबांनी खूप माझे लाड केलेले आहेत। मला 3.57 TMC पाणी शिरूर आणि पाटोदा तालुक्याला द्या, म्हणजे झालं। दीवार पिक्चर बघितला होता साहेब मी कॉलेजच्या जीवनाच्या काळात। त्याच्यामध्ये अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर, शशी कपूर हे भाऊ भाऊ असतात। माझ्यापेक्षा तुम्हालाच जास्त पाहिला। निरूपा राय त्यांची आई असती, शशी कपूर इन्स्पेक्टर दाखवले आणि अमिताभ बच्चन जरा झंटा भांटा दाखवला। तर अमिताभ बच्चन शशी कपूरला म्हणतो, मेरे पास गाड़ी है, नौकर है, चाकर है, पैसा है, धन है, दौलत है, तेरे पास क्या है? त्यावेळेस शशी कपूर म्हणतो, मेरे पास माँ है। मला म्हणते तेरे पास क्या है? तर मी म्हणतो मेरे पास देवेंद्र फडणवीस साहेबाचा आशीर्वाद आहे।